विशेष वाटतं, विशेष विशेष वाटतं त्याला टॅकल केलं म्हणजे काही गरज नव्हती राव, प्युअर आली उडून ते आणतात. सगळे कपडे आणून जातात का? हॅलो, नमस्कार. मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज वार आहे रविवार आणि वाजलेले दुपारचे 2 आणि आम्ही आलोत नगरमध्ये. तर पहा, आता एका दुकानामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही पाहतो इथे वॉशिंग मशीन. तर आपल्याला घ्यायची आहे वॉशिंग मशीन. माझ्याकडे पहिली वॉशिंग मशीन होती, ती खराब झाल्यामुळे मला दुसरी मशीन घ्यायची आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही आलो होतो नगरमध्ये. तर आता इथे दीदीला पण बोलवलं होतं आणि स्वप्नील पण होते, त्यामुळे म्हटलं मग आता चला, ते दोघं आहेत, त्यांना दोघांना बोलवून आम्ही पाहतो तो मशीन. ते फिटिंग केलेले असतात, तुम्हाला कधी हलवायचे. तर पहा, आता नगरमधलं सगळं काम झालं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. परंतु घरी निघायला आम्हाला अंधारच पडला होता, उशीरच झाला होता नगरमध्ये जायला, त्यामुळे यायला पण उशीरच झाला, म्हणजे अंधार पडला. जवळजवळ 8 वाजले होते आम्हाला घरी यायला. पहा, आता घरी आल्यानंतर लाईट पण गेलेली होती, त्याच्यामुळे पुढचं काही शूट घेता नाही आलं. हा व्हिडिओ आहे थेट दुसऱ्या दिवशीचा. तर मंडळी, काल गेलो होतो आपण नगरमध्ये आणि नगरमधून येताना म्हणजे गेलो होतो खास वॉशिंग मशीन घेण्यासाठी. तर आता ही आहे IFB कंपनीची वॉशिंग मशीन. फ्रंट लोड आहे आणि ते ऑपरेटर दुसऱ्या दिवशी मशीन आल्यानंतर ते पण लगेच आले होते. हे आहेत कंपनीचे. तर ते मला सांगत होते ही मशीन कशी वापरायची, कशी काय कोऑपरेट करायची, ते सगळं काही मला सांगत होते. माझ्याकडे पहिलं पण एक मशीन होतं बॉश कंपनीचं, परंतु ते माझं मशीन खराब झाल्यामुळं मला हे दुसरं मशीन घ्यावं लागलं. हे मशीन आहे माझं 8 किलोचं आणि पहिलं होतं ते होतं 6 किलोचं. तर पाहूया, आता थोडंसं मोठं घेतलंय मशीन. फंक्शन सगळे सेमच असतात, त्या मशीनचे पण सेमच होते आणि ह्या मशीनचे पण सेम आहेत, परंतु थोडीशी ऑपरेट करायला थोडीशी ही वेगळी आहे. त्यामुळे ते मला थोडं समजून सांगत होते आणि ते पहिली मशीन चालवल्यामुळं मला हे पण माहीत होतं ही कशी चालवायची, परंतु ते सांगत होते त्यामुळे मी ते पण लक्ष देऊन ऐकत होते, कारण आता आपल्याला ही मशीन ऑपरेट करायची आहे, म्हणजे चालवायची आहे. तसं आहे ना, मशीन असलं म्हणजे आपलं काम पण पटपट उरकतं आणि सवय लागलेली असते, त्यामुळे मशीन ही गरजेचीच वाटते. बरेच महिने झाले ते मशीन खराब झालेलं, परंतु आता योग आला मशीन घ्यायचा, ठेवलं का गाडीत, घेऊनच टाकली. हॅलो, नमस्कार. मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? चला, आज निघालोय श्रीगोंद्याला. चला म्हणलं मशीन नीट करून आणायच्यात, त्यामुळे मशीन घेऊन निघालोय श्रीगोंद्याला. सगळं ठेवलं गाडीत. काय पाणी सांगू का? एक वाटली. ए बबलू, एक बाटली पाण्याची आणणार आहे. गाडी पडली. पडली का? सुरुवात झाली इथूनच. काय तर ताईंनो, तुम्ही म्हणताल की आता ही मशीनच नेमकी काय म्हणते. काल एक मशीन वॉशिंग मशीन आणले आणि आता परत म्हणते की मशीन नीट करायला चालली. तर मी शिलाई मशीन नीट करण्यासाठी चाललेली आहे, कारण माझी जवळजवळ सर्व्हिसिंग केलेली बरेच दिवस झालं मशीनला. त्यामुळे मी पिको फॉलची आणि शिलाई मशीन ह्या दोन्ही मशीन
सर्व्हिसिंग करण्यासाठी घेऊन चाललो होतो आम्ही. त्या मशीन मी श्रीगोंद्यामध्येच घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी तिथंच त्या सर्व्हिसिंग करून घेत असते. वर्षातून एकदा तरी आपली मशीन सर्व्हिसिंग करून घेतली ना, म्हणजे मग ती चांगली चालते. कारण कसं आपले घरची कामं मी घरी करत असते. माझे ब्लाऊज शिवणं किंवा साड्या पिको फॉल हे सगळं मी माझं घरीच करत असते. त्यामुळे ते आपलं मशीन चांगलं असलं तर आपलं काम पण पटपट होतं. ती थोडासा प्रॉब्लेम द्यायला लागली होती शिलाई मशीन. पिको फॉलची चांगली चालत होती, परंतु म्हणलं चला आता जायचंय तर दोन्ही पण सर्व्हिसिंग करून आणाव्यात. म्हणून आम्ही चाललेलो आहोत श्रीगोंद्याला. हे पहा आता इथे मशीन आहेत. त्या गाडीमध्ये दोन्ही पण मशीन मी घेऊन आले होते आणि त्या आता सर्व्हिसिंगला देते मी. तर पहा आता इकडं श्रीगोंद्याला यायला पण आम्हाला जवळजवळ 4 वाजले होते घरून निघायला. श्रीगोंद्यामध्ये येऊपर्यंत आम्हाला 5 वाजले होते आणि त्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्हाला मशीन नीट करण्यासाठी लागल्या. आणि त्यानंतर मग मशीन नीट करून झाल्या, त्या गाडीमध्ये घेतल्या. किरकोळ थोडंसं खरेदी होती ती केली आणि त्यानंतर मग परत निघालो घरी. पहा आता मस्त असा दिवस मावळायला गेलेलो. तर आता हे इथं थांबलो होतो आम्ही. इथं आहे गणपतीचं मंदिर. आज चतुर्थी असल्यामुळे म्हटलं चला दर्शन पण होईल आपलं. परंतु इथे पण लाईट नव्हती. ते आमच्या गावाजवळच आहे गणपतीचं मंदिर पण, त्यामुळे दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो. जाताना बाहेरूनच दर्शन घेतलेलं होतं, पण येताना म्हटलं होतं पाया पड, पण इथे लाईट नसल्यामुळे इथं काहीच शूट जास्त काही घेता नाही आलेलं. पहा आता काल घरी आल्यानंतर लाईट नसल्यामुळे काही शूट घेता आलं नाही, कारण इन्व्हर्टर पण आमचं गेलेलं होतं, लाईट लागलेली नव्हती आणि स्वयंपाक पण करायचा होता, उशीर भरपूर झालेला होता. त्यामुळे हा दिवस आहे दुसरा. आणि आज मला देवघर सगळं काही देवघर साफ करून घ्यायचं होतं, कारण आम्हाला होतं सुतं. बाकी घरातलं माझं सगळं काही आवरलेलं होतं, कपडे वगैरे सगळं घर स्वच्छ करून झालेलं होतं, परंतु राहिलं होतं देवघर. तर म्हटलं चला मग आता आज सगळं 10वा 13वा 14 वगैरे सगळं काही झालं होतं. त्यानंतर मग हा दिवस होता दुसरा आणि मी करत आहे देवघर साफ. पहा देवाचे भांडे, समया, दिवे आणि कपडे सगळं काही मी देवाचं आज धुवायला घेतलेलं होतं. हे काम जवळजवळ मला 2 तास गेलेलं होतं देवघराचं सगळी साफसफाई करण्यात. आधी काय केलं, देवघर सगळं मोकळं केलं आणि सगळं बाहेर घेतलं, सगळं घासून वाळण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर मग देवघर साफ करण्यासाठी घरात आले. पहा आता ह्या देवघरात मी साफ करण्यासाठी, देवघर माझं पांढरंच आहे त्यामुळे इथं मला साफ करायला पण थोडंसं जड जातं, कारण हे देवघर 8 दिवसातून एकदा तरी हे साफ करावं लागतं. चांगलं स्वच्छ असं तरच हे चांगलं राहतं, नाहीतर थोडेसे असे थोडा जरी डाग पडला की लगेच दिसून येतो. त्या पाण्यामध्ये मी एरियल लिक्विड असतं ते थोडंसं टाकलेलं आहे, मीठ टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडंसं विम जेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे. हे सगळं टाकल्यानंतर देवघर आपण 1 हात जरी मारला तरी डाग वगैरे सगळं काही निघून जातात आणि जास्तीचे जर डाग असेल तर थोडंसं जास्त त्याला घासून घ्यावं लागतं आणि मग ते स्वच्छ निघतं. देवघर सगळं साफ करेपर्यंत पुसून घेऊस्तोपर्यंत इकडे भांडे पण स्वच्छ असे वाळलेले होते. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा आता माझं सगळं घर वगैरे सगळं काही आवरून झालंय. त्यानंतर आज देवघर आवरलं, देव पण घासले आणि देवघरातले सगळे भांडे समया हे ते सगळं काही घासून घेतलं. आता बरोबर वाजलेले 5 आणि मला करायची आहे देवपूजा. तर आता मी आले फुलं नेण्यासाठी.
मिळतील तेवढी सगळी फुलं मी घेऊन आले. आता करते देवपूजा. पहा आता सगळ्यात आधी दिवा लावून घेतलाय. त्यानंतर आता सगळ्या देवांना मला अभिषेक घालायचा आहे. कारण 10-15 दिवस देव आपले अभिषेक वगैरे म्हणजे देवपूजाच नव्हती. त्यामुळे म्हटलं आता चला अभिषेक घालून घेऊया. कसं आहे, आपण कमीत कमी रोज नाही जमलं तरी 8 दिवसातून 1 दिवस आपण सगळ्या देवांना अभिषेक आपला झालाच पाहिजे. आपल्याला जेव्हा जसा वेळ मिळेल किंवा ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की आपल्याला आज वेळ आहे त्या दिवशी आपण अभिषेक घालायचा. नाहीतर मग गुरुवार, सोमवार अशा वारी जरी आपण अभिषेक घातला तरी पण चालून जातं. तर पाहतात मी ते फोटो वगैरे सगळं काही आधी पुसून घेतलं आणि त्यानंतर पाट वगैरे मांडून घेतले ना. आता पहिला गणपतीला अभिषेक घालत आहे. कारण जर आपण आठवड्याला अभिषेक केला तर देवामधलं देवत्व टिकून राहतं आणि देवाचं देवत्व टिकलं तर आपल्याला पण त्याचा फायदाच होतो. म्हणजे देव आता हा अभिषेक मी पंचामृताने घालत आहे. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, साखर आणि मध घालून घेतलेलं आहे. ते सगळे मिश्रण एक मिक्स केलं आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांनी मी सगळ्या देवांना अभिषेक घालत आहे. तसा पण स्वामींना मी रोज पाण्याने अभिषेक करतच असते, परंतु आज दह्या दुधाने अभिषेक करते. आपण देवपूजा किती पण करत चला, परंतु त्यामध्ये आपण आपल्या कर्म पण आपले चांगले पाहिजेत. आपण जर कर्म चांगले केले तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच भेटतो आणि देव पण आपल्याला नक्कीच साथ देतो. मनापासून तुम्ही देवपूजा करा किंवा मनापासून देवाला हाक मारा, देव तुमच्या अडचणीत धावून येतच असतो. ह्याचे खूप अनुभव मला आलेले आहेत. परंतु असं कधीच नाही करायचं की मनी नाही भावून देवा मला पाव. कारण जर आपल्या मनात भावच नसेल तर आपल्याला देव पावणार नाही. म्हणून आपण सगळं जे काही श्रद्धेने करतो ते श्रद्धेने करायचंच, परंतु आपल्या मनातले जे भाव आहेत ते स्वच्छ आणि निर्मळ ठेवायचे. कोणाविषयीच किंतु आणि परंतु ठेवायचं नाही आणि कोणाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा कुणाला मन दुखवायला असं काही करायचं नाही. चला आता पहा, देवपूजा बोलता बोलता माझी देवपूजा पण सगळी पूर्ण झाली आणि मला करायची होती मशीनची पूजा. त्यामुळे मी आले इथं मशीनची पूजा करण्यासाठी. मशीन मी किचनमध्येच लावलेलं आहे. त्यामुळे आता इथं किचनमध्ये आले. मशीन मांडलं मी दक्षिण उत्तरेला मशीनचं तोंड आहे, परंतु आता पूजा करायची म्हटल्यावर माझं तोंड दक्षिणेला झालं असतं. म्हणून मी काय केलं, मशीनची पूजा ही पूर्वेला तोंड करूनच केली. कारण ज्यावेळेस मशीन आणलं त्यावेळेस आपल्याला पूजा वगैरे काही करायची नव्हती. त्यामुळे मग मी मशीनची पण पूजा केलेली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आता चला देवपूजा सगळी बवराकली माझी, आता मशीनची पण पूजा करून घेऊया. म्हणजे उद्यापासून मशीन आपली स्टार्ट होईल, म्हणजे आपल्याला चालू करता येईल. चला आता झाली माझी देवपूजा. पाहू शकता तुम्ही, देवपूजा झाली आहे. देवाबत्ती पण सगळी काही झाली आहे. आता करायचं आहे स्वयंपाक. बरेच दिवस देवपूजा केली नाही तर करमलं नाही. आज जरा बरं वाटतंय. आलो बाई. स्वयंपाकात सगळ्यात आधी कुकर लावून घेतला. त्यानंतर 2 भाकरी करायच्या होत्या, त्या भाकरी पण करून घेतल्या. आणि इथं वरण भाताबरोबर मी करत आहे ही मिरची. आता ह्या मिरचीला मी इथे धना पावडर, जिरा पावडर घेतलेला आहे आणि त्यामध्ये
मीठ घालून घेतलेलं आहे. आपल्याला या मिरचीला फक्त एवढंच टाकायचं आहे. त्यानंतर मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आणि त्यानंतर पाणी तिचं पुसून घेतली आणि त्यानंतर मग आता हे धना जिरा पावडर जे आहे ते आपण ह्या मिरचीमध्ये भरून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते धना जिरा पावडर आणि मीठ हे सगळं काही ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून ही मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. वरण भाताबरोबर खायला ही मिरची अतिशय अप्रतिम लागते आणि तिखट नसल्यामुळे मिरची खायला पण चांगली लागते. अजिबात म्हणजे अजिबात तिखट नाही आहे ही मिरची, खायला अतिशय चांगली लागते. तर पहा आजचा बेत आहे वरण भात आणि मिरची. चला तर मग आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.